नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण पहिले समरूपता यामधील संकीर्ण प्रश्नसंग्रह बघणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. त्यातील पहिला प्रश्न, खालील उपप्रश्नांची पर्यायी उत्तरे दिली आहेत, त्यापैकी अचूक पर्याय निवडा. आता त्यातला पहिला प्रश्न बघूयात. जर त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये एकास एक संगतीत AB/QR बरोबर BC/PR बरोबर CA/PQ तर खालीलपैकी सत्य विधान कोणते? बघा, त्यांनी आपल्याला दोन त्रिकोण दिलेले आहेत, त्रिकोण ABC आणि PQR. यामध्ये त्यांनी एकास एक संगती दिलेली आहे आपल्याला. ती काय दिलेली आहे तर AB/QR. म्हणजे हे बघा, हा AB छेद ही QR ही एक संगती दिली आहे. त्यानंतर BC/PR म्हणजे आता हा बघा BC छेद हा BC छेद हा PR आणि CA/PQ म्हणजे हा CA/PQ. तर त्यांनी असा प्रश्न विचारला, पैकी सत्य विधान कोणते? तर पहिला पर्याय त्यांनी दिला आहे त्रिकोण PQR समरूप त्रिकोण ABC. दुसरा पर्याय आहे त्रिकोण PQR समरूप त्रिकोण CAB. तिसरा पर्याय आहे त्रिकोण CBA समरूप त्रिकोण PQR आणि चौथा पर्याय आहे D त्रिकोण BCA समरूप त्रिकोण PQR. आता इथे बघा त्रिकोण, आता ह्या ज्या रेषा आहेत त्या म्हणजे त्या एकास एक संगतीमध्ये म्हणजे ते समान मापाच्या बाजू आहेत, म्हणून ह्या ज्या रेषा दिलेल्या आहेत त्याच्यावरती ते असं दाखवतात की ह्या बाजू समान मापाच्या आहेत. मग आता त्यांनी त्रिकोण कुठला सांगितला आहे आपल्याला? त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR आणि त्याच्या त्यांनी एकास एक संगतीत आपल्याला बाजू दिलेल्या आहेत. तर त्यानुसार आता हे बघा, PQR हा एकरूप कोणाशी असू शकतो तर CABशी. त्याचं कारण असं की ही PQ बाजू जी आहे ती एकरूप कुणाला आहे, समरूप कुणाला आहे? या CAला आहे. त्यानंतर ही RP किंवा PR जी बाजू आहे ती समरूप कुणाला आहे? या BC बाजूला आहे. आणि QR समरूप कुणाला आहे? ABला आहे. म्हणून यातला पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 2 म्हणजे B त्रिकोण PQR समरूप त्रिकोण CAB. प्रश्न क्रमांक दुसरा, जर त्रिकोण DEF व त्रिकोण PQR मध्ये कोण D एकरूप कोण Q, कोण R एकरूप कोण E तर खालील पैकी असत्य विधान कोणते? आता इथे त्यांनी आपल्याला 4 विधानं दिलेली आहेत आणि तत्पूर्वी आता आपण हा पहिला आधी त्रिकोण त्यांनी ज्या आकृत्या दिलेल्या आहेत आपण त्या बघून घेऊयात. तर हे बघा, इथे त्यांनी दोन त्रिकोण दिलेले आहेत आपल्याला, त्रिकोण DEF व त्रिकोण PQR. यामध्ये त्यांनी आपल्याला कोण E आणि कोण R हे काय आहेत? एकरूप आहेत म्हणून सांगितलं आहे. कोण D आणि कोण Q हे दोन कोण जे आहेत ते काय आहेत? त्यांनी आपल्याला एकरूप आहेत म्हणून सांगितलेले आहेत. मग आता यावरून आता हे बघा, ह्या 4 विधानांपैकी कुठलं विधान असत्य ते आपल्याला त्यांनी विचारलं आहे. तर EF/PR बरोबर DF/PQ. आता इथे हे बघा, EF म्हणजे कुठली बाजू? ही बाजू EF/PR आणि DF/PQ किंवा QP हे एक पर्याय दिला आहे. त्यानंतर DE/PQ आणि EF/RP हा एक पर्याय दिला आहे. त्यानंतर तिसरा पर्याय दिला आहे त्यांनी DE/QR आणि DF/PQ आणि चौथा पर्याय काय आहे? EF/RP किंवा PR आणि DE/ म्हणजे ही DE/ ही QR. तर यामध्ये बघा,
समरूप, आता ह्यामध्ये कसं आहे, आपल्याला या समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात यावरनं आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. तर मग आता त्यांनी काय, आता ही जी बाजू DF आहे ती समरूप कुणाला दिसते आपल्याला, ह्या PQ बाजूला दिसते. ही EF समरूप कुणाला दिसते, RPला दिसते. आणि ही ED जी आहे किंवा DE जी आहे ती ह्या QR बाजूला समरूप आहे असं आपल्याला दिसतंय. मग आता यामध्ये हे बघा, हे दुसरं उदाहरण जे आहे ते यामध्ये आपल्याला असत्य असं म्हणता येईल. कारण हे बघा, DE म्हणजे ही बाजू छेद PQ म्हणजे ही बाजू त्यांनी सांगितली आहे. मग हे सत्य असेल का, तर नाही. का, तर ही बाजू आणि ही बाजू या दोन बाजू त्यांनी आपल्याला काय सांगितलेले आहेत, समरूप आहेत. म्हणजे आणि EF छेद RP, म्हणजे आता EF छेद RP हे असू शकतं, पण DE छेद PQ हे नसणार आहे. म्हणून हा पर्याय क्रमांक 2 जो आहे ते उत्तर असत्य आहे, ते विधान असत्य आहे. आणि याचं कारण आपण काय लिहिणार आहोत, कारण समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. बघा आता प्रश्न क्रमांक 3, त्रिकोण ABC व त्रिकोण DEF मध्ये कोण B बरोबर कोण E, कोण F बरोबर कोण C आणि AB बरोबर 3 DE त्या दोन त्रिकोणांबाबत सत्य विधान कोणते. त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलाय. आता हे दोन त्रिकोण आहेत बघा खाली इथे, त्रिकोण ABC आणि त्रिकोण DEF. हे दोन त्रिकोण कसे आहेत, तर ते त्यात साम्य काय दिलेलं आहे, तर कोण B बरोबर कोण E आणि कोण C बरोबर कोण F, हा F. आणि AB बरोबर म्हणजे ही जी AB बाजू आहे त्या तिचं माप किती आहे, तर ही 3 DE आहे. ही AB म्हणजे किती, 3 DE. तर ह्या माहितीवरनं त्यांनी असं विचारले की ही जी इथे 4 आपल्याला त्यांनी विधानं दिलेली आहेत त्यातलं सत्य विधान कोणतं आहे. हे बघा, पहिलं विधान आहे A. ते काय म्हणतात, ते एकरूप नाहीत आणि समरूपही नाहीत. तर हे दोन बघा त्रिकोण, या त्रिकोणांकडे बघून तुम्हाला काय वाटतं, ते समरूपही नाहीत आणि एकरूपही नाहीत असं ते म्हणतात. तर तुम्हाला तसं वाटतं का, तर नाही. कारण ते एकरूप नाही आहेत हे ठीक आहे, पण ते समरूप आहेत हे नक्कीच. कारण ह्या दोन त्रिकोणांमध्ये हा ABC हा मोठा त्रिकोण दिसतोय, हा DEC हा आपल्याला DEF हा आपल्याला छोटा त्रिकोण दिसतोय. आणि त्यांनी काय सांगितले, ह्या ABचं माप किती आहे, तर हे 3 DE आहे. म्हणून ते एकरूप नाही, नक्कीच नाहीत, पण ते समरूप आहेत. पण हे विधान क्रमांक 1 बरोबर येऊ शकतं का A, तर नाही. विधान बघा, ते काय म्हणतायत, ते समरूप आहेत पण एकरूप नाहीत. मग आता हे विधान तुम्हाला बरोबर वाटतंय का, की ते समरूप आहेत पण एकरूप नाहीत. तर ते बरोबर आहे. कारण हे पुन्हा तेच की हा एक मोठा त्रिकोण, हा छोटा त्रिकोण, ABचं माप आहे 3 DE आहे. तर ह्या सगळ्या माहितीवरून आपल्याला ते लगेच लक्षात येते की हे समरूप आहेत पण एकरूप नाहीत. आता विधान क्रमांक 3 त्यांनी काय सांगितलंय बघा, ते एकरूप आहेत आणि समरूपही आहेत. आता हे विधान तुम्हाला सत्य वाटतं का, की ते एकरूप पण समरूप पण आहेत, तर नाही. ते समरूप आहेत पण एकरूप नाही आहेत. म्हणून हे तिसरं विधान पण असत्य ठरतं. आणि चौथं विधान जे काय आहे ते काय आहे, वरीलपैकी एकही विधान सत्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर ते तुम्हाला बरोबर वाटतं का, तर नाही. म्हणजे हे चौथं विधान पण असत्य. मग यातलं सत्य विधान कुठलं आहे, तर ते आहे B. ते समरूप आहेत पण एकरूप नाहीत. आता उदाहरण क्रमांक 4 त्यामध्ये त्यांनी काय सांगितले, त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत. एरिया ऑफ ट्रायंगल DEF बरोबर 1:2 असून AB बरोबर 4 आहे, तर DEची लांबी किती, असा त्यांनी प्रश्न विचारला. इथे खाली दोन त्यांनी आपल्याला त्रिकोण दिलेले आहेत, त्रिकोण ABC आणि त्रिकोण DEF. आता हे दोन त्रिकोण काय आहेत, समभुज आहेत आणि ते कसे आहेत, समरूप पण आहेत. कारण त्यांनी ABC DEFची गुणोत्तर किती दिले, 1:2 दिलेला आहे. आणि ही जी ह्या AB बाजूची लांबी किती दिली आहे त्यांनी, 4 दिली आणि ही DEची त्यांनी आपल्याला विचारली आहे. आता उत्तर कसं लिहायचं बघूयात. आता आपण
एरिया ऑफ ट्रायंगल ABC समरूप ट्रायंगल DEF आणि समभुज, तर त्याचं कारण काय आहे, तर समभुज त्रिकोण हे नेहमी एकमेकांशी समरूप असतात. आणि आता समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तराचा जे प्रमेय आहे त्याच्यानुसार आपल्याला काय माहिती आहे की समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल DEF बरोबर ABचा वर्ग छेद DEचा वर्ग. म्हणून आता त्यांनी गुणोत्तर काय दिले, ABC एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि DEFचं 1:2 म्हणून 1/2 बरोबर ABची लांबी किती दिली आहे 4, म्हणून 4चा ABचा वर्ग म्हणजे 4चा वर्ग छेद DEचा वर्ग. म्हणून हे तिरकस गुणाकार केल्यानंतर DE बरोबर 4चा वर्ग किती येतो 16 येतो आणि हे भागाकारातले 2 इकडे जाऊन गुणाकारात 2 येतात. म्हणून DE बरोबर 16 दुने 32. म्हणून आता DE बरोबर DEचा वर्ग काढून टाकला की इकडे उजव्या बाजूचा वर्ग करायचा, मग ते किती येतं वर्गमुळामध्ये 32. मग वर्गमुळात 32 म्हणजे हा 32 कुणाचा वर्ग आहे का, तर नाही. मग त्याची फोड करायची आपल्याला. मग DE बरोबर वर्गमुळात, मग फोड कशी करणार की संख्यांचे वर्गमूळ निघाले पाहिजेत गुणाकार केलेल्या संख्यांचे. मग त्यातल्या मग DE बरोबर वर्गमुळात 16 गुणिले 2, मग एका संख्येचा वर्गमूळ निघतंय म्हणजे 16चं वर्गमूळ निघतं 4, कारण 4चा वर्ग म्हणजे 16 आणि 2चा वर्गमूळ निघतं का, तर नाही. म्हणून वर्गमुळात 2 तसेच, म्हणून DE बरोबर 4 वर्गमुळात 2 हे या प्रश्नाचं उत्तर. कृतीमध्ये रेख XY समांतर रेख BC, तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. ही आकृती त्यांनी इथे त्रिकोण ABCची दिलेली आहे. त्यामध्ये ही जी रेख XY आहे ती कुणाला समांतर सांगितली आहे, BCला समांतर सांगितली आहे. तर मग आता आपल्याला प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा आधार घेऊन म्हणजे त्या आधारे आपल्याला ही जी 4 विधानं त्यांनी दिलेली आहेत त्यातलं सत्य विधान शोधून काढायचं आहे. आता त्यांनी इथे काय सांगितलेलं आहे, AB छेद AC बरोबर AX छेद AY. म्हणजे आता हे बघा, AB छेद AC बरोबर AX छेद AY हे विधान सत्य वाटतं का तुम्हाला, तर नाही. मग दुसरं विधान काय आहे, AX छेद BX आणि AY छेद YC हे एक विधान आहे त्यांनी दिलेलं. मग AX छेद YC आणि AY छेद XB हे विधान एक दिलेलं आहे आणि AB छेद YC आणि AC छेद BX हे एक दिलेलं आहे विधान. तर यातलं सत्य विधान तुम्हाला कुठलं वाटतं, तर विधान क्रमांक 2 हे विधान जे आहे ते सत्य आहे. AX छेद BX आणि AY छेद YC. आता इथे त्यांनी प्रिंटिंग मिस्टेक पुस्तकात AC दिलेली आहे, तर ते चुकीचं आहे. इथे त्यांनी YC द्यायला पाहिजे होतं, तर ते तसं मी तुम्हाला कळावं म्हणूनच तसं लिहिलेलं आहे AY छेद YC. मग आता त्रिकोणाच्या मूलभूत प्रमेय काय सांगतं आपल्याला, त्यानुसार आपण हे गणित उदाहरण सोडवलेलं आहे. तर प्रमाणाचे मूलभूत प्रमेय आपल्याला सांगतं की त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या 2 बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. म्हणजे आता ही जी XY रेषा आहे ती ह्या BC बाजूला त्रिकोणाची ही जी एक बाजू आहे BC हिला ती कशी आहे, समांतर आहे. आणि मग त्रिकोणाच्या उरलेल्या ह्या ज्या 2 बाजू आहेत म्हणजे BA आणि AC या 2 बाजूंना ती भिन्न प्रमाणात छेदते, भिन्न बिंदूत छेदते. भिन्न बिंदू म्हणजे कुठला, ABला Xमध्ये छेदते आणि ACला Yमध्ये छेदते. मग ती म्हणून मग ती काय करते की ह्या ज्या 2 रेषा आहेत त्यांना ती एकाच म्हणजे ह्या बाजूंना ती काय करते, एकाच प्रमाणात विभागते. म्हणजे हिचं जेवढं माप आहे तेवढंच हिचं म्हणजे येणार, म्हणजे ह्या दोघींचं माप समान आणि ह्या दोघींचं माप समान असं होणार ते. म्हणून तिथे त्यांनी काय दिले, AX छेद XB आणि AY छेद YC याप्रमाणे आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. आता यामधला दुसरा प्रश्न बघूयात. बघा, त्रिकोण ABC मध्ये B डॅश D डॅश C आणि BD बरोबर 7 BC बरोबर 20, तर खालील
गुणोत्तरे काढा. आता इथे त्यांनी आपल्याला 3 गुणोत्तरं दिलेली आहेत. त्यापूर्वी आता ही आकृती बघूयात आपण. आकृतीमध्ये त्रिकोण ABC हा आपल्याला दिसतोय. त्यामध्ये त्यांनी B-D-C हे दाखवलेलं आहे आणि या BDचं माप त्यांनी आपल्याला 7 दिले आणि ही पूर्ण BC जी आहे ती किती दिली आपल्याला 20 दिलेली आहे. म्हणजे ह्या A बिंदूमधून ह्या BC बाजूवर जो लंब टाकलेला आहे म्हणजे जो सॉरी लंब नाही, BC बाजूवर जो D बिंदू आहे तो आणि हा जो शिरोबिंदू जर जोडला तर ती रेषा AD तयार होते आणि मग ह्या BDचं माप म्हणजे ह्या ADमुळे काय होतंय तर ह्या BCचे 2 भाग तयार होतात. त्यातला BD आणि DC हे 2 भाग तयार होतात. म्हणून इथे त्यांनी सांगितले B-D-C म्हणजे हे काय आहेत, हे एकरेषीय बिंदू आहेत BD आणि C. मग आता ही 3 त्यांनी आपल्याला गुणोत्तरं दिली आहेत बघा. तर पहिलं गुणोत्तर आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABD छेद एरिया ऑफ ट्रायंगल ADC. दुसरं गुणोत्तर काय आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABD छेद एरिया ऑफ ट्रायंगल ABC. आणि तिसरं गुणोत्तर आहे एरिया ऑफ ट्रायंगल ADC छेद एरिया ऑफ ट्रायंगल ABC. आता उत्तर कसं लिहायचं बघा. BD बरोबर 7 आणि BC बरोबर 20 का तर दिलेले. त्यानंतर BC बरोबर BD अधिक DC ते का तर एकरेषीय बिंदू म्हणजे BDC B-D-C म्हणून BC काय आहे 20 बरोबर BD किती आहे 7 आणि DC किती आहे आपल्याला काढायची आहे. म्हणून DC बरोबर 20 वजा 7 म्हणून DC बरोबर 13. आता ह्या माहितीच्या आता DC आपल्याला मिळालं आहे 13. याच्यावरनं आता आपल्याला ही जी गुणोत्तर आहे ती काढायची आहेत. तर त्यातलं पहिलं गुणोत्तर आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABD छेद एरिया ऑफ ट्रायंगल ADC बरोबर BD छेद DC. मग आता BD किती त्यांनी सांगितले आपल्याला 7 दिलेलं आहे आणि DC आत्ता आपण काढली ती 13. आणि मग याचं कारण काय येतं समान उंचीचे त्रिकोण मध्ये अधिक असं आहे म्हणून ट्रायंगल ABD व ट्रायंगल ADC यांचा A हा सामायिक शिरोबिंदू आहे आणि त्यानुसार हे खालचं आपलं प्रथम जे गुणोत्तर आहे ते आपण लिहिलेलं आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABD छेद एरिया ऑफ ट्रायंगल ABC बरोबर ट्रायंगल ABD व ट्रायंगल ABC यांचा A हा सामायिक शिरोबिंदू आहे. यावरनं आपण काय करतो की एरिया ऑफ ट्रायंगल ABD छेद एरिया ऑफ ट्रायंगल ABC बरोबर BD छेद BC म्हणून 7/20 हे त्याचं म्हणजे त्यांच्या किमती लिहायच्या आहेत आपल्याला आणि त्याचं कारण आपल्याला लिहायचं समान उंचीचे त्रिकोण. आता हे तिसरं गुणोत्तर बघा एरिया ऑफ ट्रायंगल ADC छेद एरिया ऑफ ट्रायंगल ABC बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल ADC व ट्रायंगल ABC यांचा A हा सामायिक शिरोबिंदू आहे हे त्याचं कारण. आणि पुढे कसं लिहायचं एरिया ऑफ ट्रायंगल ADC छेद एरिया ऑफ ट्रायंगल ABC बरोबर DC छेद BC बरोबर 13/20 आणि याचं कारण येतं समान उंचीचे त्रिकोण. याप्रमाणे हा दुसरा प्रश्न आपला लिहून झालेला आहे. तिसरा प्रश्न बघा 3 समान उंचीच्या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 2:3 आहे. लहान त्रिकोणाचा पाया 6 सेंटीमीटर असेल तर मोठ्या त्रिकोणाचा संगत पाया किती असेल असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्याला ह्या 2 आकृत्या पण दिलेल्या आहेत त्रिकोण PQR व त्रिकोण ABC. तर यामध्ये त्यांनी आपल्याला छोट्या त्रिकोणाचा पाया किती दिलेला आहे 6. तर त्यांनी मोठ्या त्रिकोणाचा संगत पाया विचारलाय किती आहे त्याची लांबी BCची. म्हणून आता उत्तर कसं लिहायचं बघा. समजा त्रिकोण 2 बरोबर त्रिकोण ABC हा काय आहे हा आपल्याला मोठा त्रिकोण दिसतोय आणि त्रिकोण 1 म्हणजे त्रिकोण PQR म्हणजे हा छोटा त्रिकोण हा काय आहे लहान त्रिकोण आहे. मग लहान त्रिकोणाचा पाया किती येतो B1 आपण घेतला आणि मोठ्या त्रिकोणाचा पाया B2 घेतला तर एरिया ऑफ ट्रायंगल 1 म्हणजे PQR छेद एरिया ऑफ ट्रायंगल 2 ABC बरोबर B1 छेद B2 म्हणून ह्याचं कारण येतं समान उंचीचे त्रिकोण. मग 2:3 आपल्याला हे त्यांनी ह्या त्रिकोणांचं गुणोत्तर दिलेलं आहे म्हणून मग 2/3 बरोबर
B1चा पाया किती 6/B2 आपल्याला त्यांनी काढायला सांगितलं आहे. म्हणून तिरकस गुणाकार केल्यानंतर 2 गुणिले B2 बरोबर 6 गुणिले 3 म्हणून B2 बरोबर 6 गुणिले 3/2 म्हणून B2 बरोबर 9 सेंटीमीटर हे या प्रश्नाचं उत्तर. म्हणून कसं उत्तर लिहिणार? मोठ्या त्रिकोणाचा पाया हा 9 सेंटीमीटर आहे. यात आकृतीमध्ये एरिया ऑफ कोन ABC बरोबर कोन DCB बरोबर 90 अंश, AB बरोबर 6, DC बरोबर 7. तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल DCB बरोबर किती? आता इथे त्यांनी एक आकृती दिलेली आहे बघा. 2 त्रिकोण आहेत ABC आणि DCB. हे 2 त्रिकोण आहेत. त्यातल्या त्रिकोण ABC आणि कोन ABC आणि कोन DCB या दोघं किती त्यांनी त्या 2 B आणि C या कोणांची मापं त्यांनी किती दिलेली आहेत आपल्याला? 90 अंश. हे बघा इथे हे 2 कोण दिसत आहेत B आणि C. या 2 कोणांची मापं त्यांनी आपल्याला 90 अंश सांगितले कारण हे काटकोन आहेत. त्यातली AB पण जी आहे बाजू तिचं माप त्यांनी 6 दिले आणि ह्या DC बाजूचं माप त्यांनी 8 दिलेलं आहे. मग ह्या त्रिकोणांचं गुणोत्तर त्यांनी आता आपल्याला म्हणजे क्षेत्रफळाचं गुणोत्तर विचारले किती आहे. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC व ट्रायंगल DCB यांचा पाया BC सामायिक आहे. बघा आता हे 2 त्रिकोण आहेत ABC आणि DCB. या दोन्ही त्रिकोणाचा पाया किती आहे? समान आहे, तो आहे BC सामायिक. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल DCB बरोबर AB छेद DC. म्हणजे ह्यांची ही उंची आपण घेतली आणि त्याचं कारण काय आहे? समान पायांचे त्रिकोण. म्हणून AB छेद 6 AB बरोबर 6, ABचं माप 6 आणि DCचं माप 8 म्हणजे दिलेल्या किमती ठेवून. म्हणून म्हणजे आता ह्याला जर 2नी भाग दिला तर 2×6 आणि 2×8 म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल DCB बरोबर 3/4 हे या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 5 बघा. आकृतीमध्ये PM बरोबर 10 सेंटीमीटर, एरिया ऑफ त्रिकोण PQRS बरोबर 100 चौरस सेंटीमीटर, एरिया ऑफ त्रिकोण QRS बरोबर 110 चौरस सेंटीमीटर. तर NR काढा. हे बघा आता हे आपल्याला त्यांनी आकृती दिलेली आहे. त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला? ही PM आहे ती 10 सेंटीमीटर आहे. हा PQS हा जो त्रिकोण आहे याचं क्षेत्रफळ त्यांनी किती दिलं आहे? 100 चौरस सेंटीमीटर. आणि हा जो QRS त्रिकोण आहे QRS ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ त्यांनी आपल्याला 110 चौरस सेंटीमीटर दिलं आहे. तर त्यांनी आपल्याला ही NRची उंची विचारलेली आहे. तर ह्या माहितीच्या आधारे आपल्याला हे उत्तर काढायचं आहे. चला तर मग बघूयात. त्रिकोण PQS व त्रिकोण QRS यांचा पाया QS हा सामायिक आहे. आता हे बघा हे 2 त्रिकोण आहेत ना PQS आणि QRS यांचा पाया हा QS बघा इथे सामायिक दिसतोय आपल्याला. समान पायांच्या त्रिकोणांची क्षेत्रफळ त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. आता ह्या दोन्ही त्रिकोणांची जी क्षेत्रफळ आहे ती त्यांची संगत उंची म्हणजे ही PM ही ह्या PQSची उंची आहे आणि QRSची उंची NR आहे. मग म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल PQS छेद एरिया ऑफ ट्रायंगल QRS बरोबर PM छेद RN. का तर यांचं समान पायांचे त्रिकोण. याचं कारण मग आता आपल्याला क्षेत्रफळ काय दिले ह्या वरच्या त्रिकोणाचं PQSचं 100 आणि QRSचं किती दिले 110. त्यांच्या किमती ठेवल्या आणि PMची किंमत त्यांनी आपल्याला 10 दिली, RN काढायला सांगितलेली आहे. म्हणून याचं कारण काय येतं? किमती ठेवून. म्हणून यांचा RN बरोबर 10 गुणिले 110 छेद 100 हा तिरकस गुणाकार केला आणि हे सोडवल्यावरती आपल्याला उत्तर येतं RN बरोबर 11 सेंटीमीटर. याप्रमाणे हा प्रश्न लिहून झाला. त्रिकोण MNT व समरूप त्रिकोण QRS बिंदू T पासून काढलेल्या शिरोलंबाची लांबी 5 असून बिंदू S पासून काढलेल्या शिरोलंबाची लांबी 9 आहे. तर एरिया ऑफ ट्रायंगल MNT छेद एरिया ऑफ ट्रायंगल QRS हे गुणोत्तर काढा.
आता इथे बघा त्यांनी आपल्याला हे दोन त्रिकोण दिलेले आहेत. त्रिकोण MNT, हा त्रिकोण MNT आणि त्रिकोण QRS हे दोन त्रिकोण दिलेले आहेत त्यांनी. आणि त्यातल्या शिरोलंबाची लांबी S पासून काढलेल्या, म्हणजे MNTचे शिरोलंबाची लांबी T पासून काढलेली आहे, ती 5 आहे. आणि म्हणजे MNT त्रिकोणातली आणि QRS त्रिकोणातली S शिरोलंबापासून काढलेली लांबी जी आहे ती 9 आहे. म्हणून याच्यामध्ये MN बाजूवरती XT हा म्हणजे हा T पासून शिरोलंब काढला आणि X हा MN वरचा एक बिंदू आहे आणि XT जोडले की 5 होतं शिरोलंबाची लांबी. आणि QR वरती Y हा बिंदू आहे ज्याच्यावरती S पासून काढलेला शिरोलंब त्याला जोडला की ती रेष होते YS, त्या शिरोलंबाची लांबी 9 आहे. तर म्हणून त्यांनी आता विचारले ह्या माहितीच्या आधारे की हा एरिया ऑफ ट्रायंगल MNT छेद एरिया ऑफ ट्रायंगल QRSचं गुणोत्तर काढा. म्हणून आता हे बघा उत्तर कसं लिहायचं. त्रिकोण MNT मध्ये रेख XT, हे बघा ही रेख XT जी आहे ती लंब कुणाला आहे, बाजू MN ला आहे. आणि QRS मध्ये YS ही जी रेख आहे ती लंब आहे बाजू QR ला. म्हणून हे दोन त्रिकोण काय आहेत, एकरूप आहे, समरूप आहेत. म्हणून त्रिकोण MNT समरूप त्रिकोण QRS. त्याचं कारण येतं पक्ष. म्हणून MN छेद QR, हे बघा इथे तुम्हाला दिसत असेल MN छेद QR, NT छेद RS आणि MT छेद QS. याचं कारण येतं समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आणि हे काय आहे, विधान क्रमांक 1. आता पुढे कोण TMN एकरूप कोण SQR. आता कोण TMN कोण SQR समरूप त्रिकोणांचे संगत कोण, हे त्याचं काय झालं, कारण झालं. मग आता कोण TMX एकरूप SQY कोण, त्याचं कारण काय, तेच कोण आहेत. म्हणजे हे जे वरचे कोण आहेत की नाही TMN आणि SQR तेच, फक्त हे बिंदू त्यांचे अंत्यबिंदू वेगळे. आणि हे झालं विधान क्रमांक 2. तसेच त्रिकोण TMX व त्रिकोण SQY मध्ये या दोन त्रिकोणांची तुलना केल्यावर आपल्याला काय दिसतं, कोण TMX एकरूप कोण SQY विधान 2 वर्ण, हे त्याचं कारण येतं. म्हणून कोण MXT आणि एकरूप कोण QYS हे काय आहेत, प्रत्येकी 90. हे बघा हे इथे लंब आहेत त्याच्यामुळे काय आहेत, त्यांचं माप किती येतं कोणाचं, त्या 90 अंश. म्हणून इथे कारण येतं प्रत्येकी 90 अंश. त्रिकोण TMX, आता हे बघा TMX हा जो त्रिकोण आहे तो समरूप कुणाला आहे, त्रिकोण SQY याला, या त्रिकोणाला हा कोण काय त्रिकोण काय आहे, समरूप आहे. आणि त्याचं कारण आहे समरूपतेची कोको कसोटी. MX छेद QY, XT छेद YS आणि MT छेद QS याचं कारण काय आहे, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. हे काय आहे, विधान क्रमांक 3. म्हणून XT छेद YS बरोबर MT छेद QS याचं कारण काय आहे, विधान 1 व 3 वरून. आणि विधान क्रमांक हे आहे 4. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल MNT छेद एरिया ऑफ ट्रायंगल QRS बरोबर MTचा वर्ग छेद QSचा वर्ग, का तर समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं प्रमेय. एरिया ऑफ ट्रायंगल MNT छेद एरिया ऑफ ट्रायंगल QRS बरोबर XTचा वर्ग छेद YSचा वर्ग, विधान क्रमांक 4 वरून.
आता हे बघा आपण काय म्हणतोय, एरिया ऑफ ट्रायंगल MNT छेद एरिया ऑफ ट्रायंगल QRS बरोबर XT वर्ग छेद YS वर्ग. हे बघा XT वर्ग छेद YS वर्ग. कशावरनं? विधान क्रमांक 4 वरून आपण हे असं म्हणतो. XTचं माप त्यांनी आपल्याला उदाहरणातच किती दिलेलं आहे, त्या शिरोलंबाची लांबी 5 आणि YS शिरोलंबाची लांबी त्यांनी आपल्याला किती दिली आहे, 9. मग ह्या दोघांचा वर्ग, 5चा वर्ग 9चा वर्ग बरोबर किती येतं, 25. 5चा वर्ग 25 आणि छेद 9चा वर्ग 81. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल MNT छेद एरिया ऑफ ट्रायंगल QRS बरोबर 25 छेद 81 आहे. म्हणून अशा प्रकारे हा 6वा प्रश्न आपला पूर्ण झाला.